काय नेमकं करणार काय आहात? कारण असीम सरोदे बघा, आम्ही रडीचा डाव खेळत नाही की आम्ही हरलो म्हणून नाही बोलतो. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे आम्ही गेले 10 वर्ष सांगतो. आता ते म्हणतील की झारखंडला जिंकला नाहीत का, मग झारखंडला तुम्ही जिंका, महाराष्ट्र आम्ही जिंकतो ना, असं करा ना एक दिवस. झारखंडला जिंकला नाहीत का, हा तुम्ही एक दिवस असं करा, मग ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून याला झारखंड आम्ही जिंकतो, महाराष्ट्र तुम्ही जिंका. आता उत्तर प्रदेश बरोबर एखादं लहान राज्य असेल ना कुठलं, तर ते लहान राज्य विरोधी पक्षाला जिंकायला देतील ईव्हीएमच्या माध्यमातून, आणि उत्तर प्रदेश बिहार ते जिंकतील. पवार साहेबांनी व्यक्त केलेली शंका जी आहे, प्रथमच त्यांनी अशी शंका व्यक्त केली. राऊत साहेब, भाजपच्या इतक्या मोठ्या यशाचं सूत्र हे प्रादेशिक पक्षांमधली मतविभागणी, मग शिवसेना असेल किंवा एनसीपी असेल, शिवसेनेची 2 गटांमध्ये विभागणी, एनसीपीची 2 भारतीय जनता पक्षाचं अनालिसिस केलं नक्कीच आहे, त्या पद्धतीनं सुद्धा केलं, आणि काही तांत्रिक बिघाड सुद्धा, घोटाळे सुद्धा केले. फोडा झोडावर राज्य करा, डिवाइड अँड रूल, हे काय म्हणतात, एक आहे तो सेफ आहे. जे एक आहेत त्यांना तोडायचं, जे एक आहेत त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण करायची, मतविभागणी करून घ्यायची, त्यासाठी प्रचंड पैसा, दबाव, यंत्रणा वापरायच्या आणि निवडणुका जिंकायच्या. हे मोदींचं यश आहे. मोदी काय देशाचे नेते आहेत असं मानायला तयार नाही मी अजूनही. देशाचे नेते पंडित नेहरू होते, इंदिरा गांधी होत्या, राजीव गांधी होते, मनमोहन सिंगसुद्धा होते, कारण त्यांनी या देशातली लोकशाही आणि अखंडता टिकवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केली नाही. राऊत साहेब, तुम्ही कालही म्हणाला, आजही तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, हे निकाल पाहता आता महाराष्ट्रात 2 भाऊ उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी मराठीच कशाला, हे लक्षात घ्या, हा प्रश्न फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा नाही. ज्यांना ज्यांना या महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकानं, मग प्रकाश आंबेडकर सुद्धा असते, ते मराठी नाहीत का, ते महाराष्ट्राचे कोणी देणं लागत नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एक राहिला नाही तर हा महाराष्ट्र मुंबई ही हमालांची आणि पाटीवाल्यांची होईल, असं डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिलेला आहे. आज नेमकं तेच होत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि नेत्याचं योगदान आहे. मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असते, कोणी शिंदे गटामध्ये असते, खरोखर त्यांच्या काळजामध्ये काय घरघर लागले असेल तर ते एक होते. नाही, पण राऊत साहेब, मी यासाठी स्पेसिफिक विचारतोय, गेल्या 10 वर्षात म्हणजे 2014 पासून ठाकरे ब्रँडला उतरती कळा लागली आहे. हे पाहता ठाकरे ब्रँड खतम करावा यासाठीच मोदी आणि शहांचं संपूर्ण कारस्थान सुरू आहे ना. या महाराष्ट्रात ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड राहूच नये, शरद पवारांचं नाव राहू नये. उद्या जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जो महाराष्ट्राचा मराठा अस्मितेचा ब्रँड आहे तो कोणीही राहू नये, हे मोदी आणि शहांचं कायम एक दुःस्वप्न आहे. लक्षात घ्या. आम्हाला असं वाटतं की मराठी माणसांनी महाराष्ट्रासाठी एकत्र असायला पाहिजे, मग ते कोणीही असोत. आणि राग, लोभ, अहंकार, द्वेष, मस्त हे बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. हे माझं म्हणणं सगळ्यांसाठी आहे. तुम्ही व्यक्तिगत कोणाविषयी घेऊ नका. थँक्यू.